कर्नाटक ह्या पट्ट्यामध्ये आपण गेल्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मराठी तिथे बघून नाही चालणार, तिथे हिंदीच बघायला पाहिजे. मराठीच्या बाबतीत कालिदास कळमकरला अभिमान आहे. शेवटी मी कोकणातील आहे एवढं लक्षात ठेवावं. परंतु इतर ठिकाणी आपण ज्या ज्या राज्यात गेल्यानंतर तिथे जी चर्चा त्यांची असते ती मराठीत नसते, ती हिंदीत असते. मग आपल्याला हिंदीत तिथे त्यांच्याशी बोलायला पाहिजे, म्हणून आपल्याला हिंदी पाहिजे आपल्याला. हा माझा विचार आहे आणि शेवटपर्यंत ह्या बाबतीमध्ये माझी कॉम्प्रोमाइज होणार नाही. ज्याप्रमाणे मराठी बोलता त्याप्रमाणे हिंदीही बोलता आलं पाहिजे. कर्नाटकामध्ये गेला किंवा इतर कोणत्या देशामध्ये गेला तर तिथे मराठी चालणार नाही, तिथे हिंदीच चालणार, हे वक्तव्य केलं आहे भाजपचे आणि वडाळा विधानसभेचे आमदार असणारे कालिदास कोळंबकर यांनी. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मात्र याचे आता विविध अर्थ आणि विविध पैलू या संदर्भात निघतायत आणि यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जे आहे प्रतिक्रियाही समोर येताना दिसत आहेत. मग यामध्ये कालिदास कोळंबकर यांना हिंदीचा एवढा पुळका आलाय का किंवा हिंदीचे का गोडवे गात आहेत असे देखील जे आहे चर्चा होऊ लागलेल्या आहेत. नेमकं हे बोलण्यामागचं किंवा हे वक्तव्य करण्यामागचं काय संदर्भ होता, काय अर्थ होता, हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आपल्यासोबत कालिदास कोळंबकर आहेत. सर, तुमचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि त्यामध्ये हिंदी भाषेसंदर्भात तुम्ही वक्तव्य केलेलं आहे. नेमकं ते बोलण्यामागचं तुमचा अर्थ काय होता किंवा तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं याबद्दल काय बोलणार? बघा, माझा हा जो कार्यक्रम होता हा मुस्लिम पट्ट्यामध्ये होता आणि तिथे काही गोष्टी मी सांगितल्या, त्यांच्या संपूर्ण काही गोष्टी ऐकल्यानंतर मी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे, त्याबद्दल प्रश्न नाही आहे आणि आपला महाराष्ट्र आहे. पण हिंदीच्या बाबतीमध्ये जो विषय निघतोय, आंध्र, कर्नाटक ह्या पट्ट्यामध्ये आपण गेल्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मराठी तिथे बघून नाही चालणार, तिथे हिंदीच बघायला पाहिजे आणि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. आणि अशा वेळी मी काय चुकीचं सांगितलं? मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी अंडू पांडूंचा नाही आहे, बाळासाहेबांचा असं. मी आज BJP पक्षात असलो, मोदी साहेब आणि देवेंद्रजी यांच्या विचाराने मी भागवलेला एक कार्यकर्ता आहे. परंतु ज्या पद्धतीने ह्या काही गोष्टी सांगितल्या जात आहेत चुकीचं आहे, माझ्या ध्यानीमध्ये पण सुद्धा नाही आहे. मराठीच्या बाबतीत कालिदास कळमकरला अभिमान आहे. शेवटी मी कोकणातील आहे एवढं लक्षात ठेवावं. आणि अशा पद्धतीने कोण काही सांगत असेल, माझा त्यांच्यावर विश्वास नाही. मी स्वाभिमानी मराठी आहे आणि मी नेहमीच सांगतो, आई वडिलांनी जन्म दिला पण राजकीय जन्म हा बाळासाहेबांनी दिला आहे, एवढं लक्षात ठेवावं. आणि हे ज्यांना कामधंदे नाहीत ते हे धंदे करतायत, एवढंच मला सांगायचं, बाकी काही नाही. नक्कीच. आता तुम्ही उल्लेख केला की हिंदी राष्ट्रभाषा, माझ्या माहितीनुसार अजूनही हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालेला नाही आहे. आणखी एक त्यामध्ये आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल, या पट्ट्यामध्ये मुख्यत्वे जी त्यांची भाषा आहे, बोलीभाषा, ती बोलली जाते. आणि हिंदी त्या ठिकाणी जे आहे, आपण जर पर्यटक म्हणून गेला तरी ते लोक त्यांच्याच भाषेमध्ये बोलतात. मग मराठीत महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मग मराठीत का नाही बोलावं असा देखील प्रश्न कुठेतरी उद्भवतो. मग हिंदीला कुठेतरी मग मराठीला बगल दिली जाते, मग हिंदीमध्ये आपण बोलायला सुरुवात करतो. तर त्यामुळे मराठी भाषेवर ठाम राहिलं पाहिजे असं देखील अनेकांची मते या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. त्याबद्दल काय? मी तुम्हाला एवढंच सांगतो की मराठी बाबतीमध्ये आपली जी चर्चा आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, नो कॉम्प्रोमाइज. इथे कोणतीही कॉम्प्रोमाइज मराठीच्या बाबतीत होणार नाही. परंतु इतर ठिकाणी आपण ज्या ज्या राज्यात गेल्यानंतर तिथे जी चर्चा त्यांची असते ती मराठीत नसते, ती हिंदीत असते. मग आपल्याला हिंदीत तिथे त्यांच्याशी बोलायला पाहिजे, म्हणून आपल्याला हिंदी पाहिजे आपल्याजवळ. हा माझा विचार आणि ह्या विचाराचा मी आहे.
आणि शेवटपर्यंत ह्या बाबतीमध्ये माझी कॉम्प्रोमाइज होणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतोय. तुमचा जो कार्यक्रम ज्या पट्ट्यामध्ये होता त्या ठिकाणी देखील मग असं देखील एक प्रतिक्रिया येते की मतांसाठीचे आहे अशा प्रकारे कालिदास कोळंबकर हे भाष्य करताना दिसत आहेत किंवा वोट बँक जमवण्यासाठी त्यांनी हे जे आहे वक्तव्य केलं असावं, अशा देखील ज्या आहे अनेक प्रतिक्रिया माध्यमांमधून ज्या आहे चर्चिल्या जात आहेत. त्यावर नेमकं काय बोलणार? ताई, तुम्हाला एवढंच सांगतो, कालिदास कोळंबकर 85ला नगरसेवक झाला. त्यावेळी माझ्या विरुद्ध 10 उमेदवार उभे होते. 10 जणांचं डिपॉझिट जप्त करून मी निवडून आलो. आता जे सांगतायत त्यांचा जन्मसुद्धा नसेल. आता जे तुम्हाला सांगतायत ना, त्यांचा जन्मसुद्धा झाला नसेल. आणि अशा परिस्थितीमध्ये 95ला मी आमदार झालो. हा 52 जातीचा मतदारसंघ आहे. हा फक्त मराठीच नाही आहे, 52 जाती आहेत. आणि ह्या 52 जातीच्या मतदारसंघात आज माझ्या ही 9वी टर्म आहे. हा महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला मी. मोदी साहेबांनी मला विचारलं, कालिदासजी, ह्या 52 जातीच्या मतदारसंघामध्ये आपण कसे निवडून येता? मी त्यांना माझ्या भाषेत सांगितलं, सर, जेव्हा ह्या लोकांचे मोर्चे माझ्या ऑफिसवरती येतात, मी त्यांना जात पात कधी विचारलं नाही. मी फक्त त्यांना काम विचारतो आणि काम विचारून मी त्यांना काम त्यांचं करतो. आणि अशा पद्धतीने आज नाही मग 50 वर्ष ह्या मतदारसंघात मी निवडून येत आहे. हे आता काही जण शिकवत आहेत, त्यांना मला एवढंच सांगायचं, तुमचा जन्म पण नसेल अजून, तुमचं वय पण नसेल तेवढं, एवढंच मला सांगायचं आहे. नक्कीच आपण पाहतो की एक वक्तव्य व्हायरल होतं ज्यामध्ये हिंदी संदर्भामध्ये कालिदास कोळंबकर यांनी भाष्य केलेलं होतं. मात्र मराठीसाठी कुठेही कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड केली जाणार नाही असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आला. यानंतर स्पष्टीकरण देताना असेल किंवा व्हिडिओमध्ये जे दाखवलं गेलंय त्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय अशी देखील जे आहे स्पष्टता कालिदास कोळंबकर यांनी केलेली आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.